एकदा नाव घेतलं, दोनदा नाव घेतलं, परंतु हा कॅप्टन अशोक खरात तर या 9 मंत्र्यांचे बार नाव घेतोय, ज्यांची नावं घ्यायची नाही. जे खूप मोठे लोक आहेत, जे खूप मोठे मंत्री आहेत, जे खूप मोठ्या पक्षाचे नेते आहेत, त्या सगळ्यांना या कॅप्टन अशोक खरात याने आत्ताच मोठा धक्का दिलाय. हे ऐकून तर अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अखेर या कॅप्टन घरातने त्या 9 मंत्र्यांचे भांडण फोडलंच. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहेत. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भेटत नाही. नैसर्गिक आपत्तीने जे नुकसान होतं त्याची नुकसान भरपाई लवकर भेटत नाही. इतके मोठे महाराष्ट्रातील प्रश्न असताना मात्र हे 9 मोठे मंत्री असे काळे कामं करायचे. आणि या कॅप्टन अशोक खरातने या सगळ्यांची आत्ताच डायरेक्ट जाहीर नावे उघड केली आहेत. नुसतीच नावे नाही तर या सगळ्या 9 मंत्र्यांचे गुप्त व्हिडिओ, गुप्त फाईल्स सगळ्या उघड केलेले आहेत. आणि हे सगळं बघून अख्ख्या महाराष्ट्राच्या पायाखालची आत्ताच जमीन सरकणार आहेत. कारण की हे सगळ्याच्या सगळ्या काळे कारस्थाने आपण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मोठा धक्का बसेल. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा आहे. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. सध्या राज्यभर एकच प्रकरण गाजत आहे. नाशिकचा प्रसिद्ध भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात आणि याचे वेगवेगळे कारनामे. यांनी कशाप्रकारे महिलांना फसवलं, कशाप्रकारे महिलांचं लैंगिक शोषण केलं, कशाप्रकारे हा मोठ्या मोठ्या राजकारण्यांना फसवायचा, मोठ्या मोठ्या राजकारण्यांना आपल्या जाळ्यात बसवायचा, मोठ्या मंत्र्यांकडून तंत्रमंत्र क्रिया करून घ्यायचा आणि मोठ्या राजकारण्यांना राजकारणामध्ये काय होणार, राजकारणामध्ये काय करायचं, राजकारणामध्ये तुम्हाला कसा विजय मिळेल, राजकारणामध्ये कसं तुम्हाला मोठं मंत्रिपद मिळेल, यासाठी मोठ्या राजकारणी लोकांना काही पण कांड करायला लावायचा. नुसतेच कांड नाही तर या अशोक खरातकडे या मोठ्या 9 मंत्र्यांचे तसे घाण तसले व्हिडिओ सापडले असून हे सगळे आत्ताच व्हायरल झालेले आहेत. आपण तुम्हाला पुढे याच व्हिडिओमध्ये प्रत्येक मंत्र्याचा, हा मंत्री कोणत्या पक्षाचा आहेत, किती मोठा आहेत, हा कोणत्या मतदारसंघाचा आहेत ते सांगत याचा तो घाण गुप्त व्हिडिओ सुद्धा याच व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहेत. फक्त तुम्हाला एकच काम करायचंय, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा. अजिबात अर्धवट कुठेही व्हिडिओ सोडायचा नाही. आणि आपल्या व्हिडिओला लगेच एक लाईक करा, कारण की आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत खालच्या लेवलचे व्हिडिओ पुढे दाखवणार आहेत. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लगेच एक लाईक झालाच पाहिजेत. या कॅप्टन खरातवर त्याच्याच जवळ कामाला असलेला ऑफिस बॉयने गेम केलेली आहेत. त्या ऑफिस बॉयने याचे काही महिलांसोबतचे जे काही व्हिडिओज होते ते व्हायरल केले. आणि त्यानंतर या कॅप्टन खरात याचे काळे धंदे समोर आले, याचे काळे कारनामे उजेडात आले आणि याचं भिंग फुटलं. एका 34 वर्ष महिलेवर यांनी लैंगिक शोषण केलं असा आरोप या कॅप्टन घरातवर ठेवण्यात आला. आणि त्यानंतर याची महाराष्ट्र एपिस्टंट फाईल म्हणून ओळख लावली. कारण की याच्या दरबारामध्ये साधीसुधी लोक येत नव्हती. याच्याकडे मोठे मोठे मंत्र्यांची हजेरी असायची. हा आपल्याकडील काही साहित्य खूप महाग लाख रुपयाला विकायचा. याच्याकडे नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर या वेगवेगळ्या ठिकाणी करोड रुपयाची शेतजमीन तसेच वेगवेगळी प्रॉपर्टी मालमत्ता सापडलेली आहेत. याचे परदेश दौरे असायचे. परदेशामध्ये हा काळे कांड करायचा आणि याच्या नादी मोठे मोठे मंत्री, आमदार, खासदार, सेलिब्रिटी लागलेले होते. याच्याकडे सगळेच जण यायचे. याच्याकडून काही होम हवन, काही तंत्रमंत्र क्रिया करून घ्यायचे आणि आपल्या राजकारणामध्ये पावर दाखवायचे. एवढेच नाही तर याने अत्यंत घाण काम केल्याची सुद्धा माहिती समजते आहे. महिलांसोबत हा एकदम खालच्या लेवलचे काम करायचा. एकदम घाण जे काम मानलं जातं असे काम याने बऱ्याच अल्पवयीन मुली तसेच बऱ्याच महिलांसोबत केल्याची माहिती सुद्धा मिळत आहे. याच्यामुळे राज्याच्या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या रुपालीताई चाकणकर या सुद्धा गुंतल्या. त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला आणि आता त्यांची तर या संपूर्ण प्रकरणामध्ये सहआरोपी करावी अशी सुद्धा मागणी होत आहे. रुपालीताई चाकणकर यांनी या भोंदू बाबाला आध्यात्मिक गुरु मानलेलं होतं आणि त्याच्याकडून काही पूजा किंवा काही इतर काही धार्मिक काम करून घेतल्याची माहिती समजते आहे. विकृत भोंदू अशोक खरातचा भांडाफोड करणारा हाच तो नीरज जाधव. नीरज हा खरातच्या कार्यालयातला ऑफिस बॉय. सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल झाले ते व्हिडिओ नीरज जाधवनेच पुढे आणल्याचं सांगितलं जातं. SITनेही नीरज जाधवला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू केली. नीरज जाधवच्या माध्यमातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
12 मार्चला एका महिलेनं नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीत पोलिसात तक्रार दिली. आक्षेपार्ह फोटो पाठवून नीरज ब्लॅकमेल करत असल्याचं पीडित महिलेनं तक्रारीत सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी नीरजची चौकशी केली, ज्यात अनेक व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सापडले आणि पोलीसही चक्रावले. पण याच्या काही दिवस आधीच एका दुसऱ्या तरुणीने जाधवच्या विरोधात अहिल्यानगर पोलिसात तक्रार दिली. अहिल्यानगरच्या पोलिसांनी जाधवचा मोबाईल ताब्यात घेतला, ज्यात एक व्हिडिओत एक महिला शासकीय कर्मचारी होती. यानंतर अहिल्यानगरचे एक पोलीस अधिकाऱ्यांनी खरातच्या काळ्या कारनाम्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांना दिली आणि फडणवीसांनी तात्काळ खरातच्या मुसक्या आवळून कठोर कारवाईचे आदेश दिले. यानंतर बुधवारी पहाटे एक खास ऑपरेशन राबवून पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या. पण पोलिसांनाच भोंदू खरातनं भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर देवाचा कोप होईल, अशा शब्दात खरातनं पोलिसांना शाप देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच खरात गप्प झाला. कॅप्टन खरातला अटक करण्यात आली. त्यावेळेस पोलिसांनाच त्यांनी शाप दिला की तुमचं बरं वाईट होईल, तुम्ही माझ्यावरती मला अटक करताय, तुमच्यावर कोप होईल. म्हणजे सगळ्या पोलीस डिपार्टमेंटवर कोप होईल. सध्या तरी पोलीस डिपार्टमेंटचा कोप त्यांच्यावर झालेला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानं महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू खरात याचा खेळ खल्लास झाला. खरातचे राजकीय आणि प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन स्पेशल टीमनं गुप्त प्लॅन आखला. संशय टाळण्यासाठी परिसरात चोर घुसल्याचा बहाणा करून बंदोबस्त लावला. शस्त्र घेऊन चोर खरातच्या घरात घुसला असं सांगून पोलीस घरात शिरले. खरात घरातच आहे हे कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेसेज दिला. तात्काळ क्राईम ब्रांचच्या टीमनं खरातला ताब्यात घेतलं. पण त्यावेळीही त्याने आकाला फोन लावून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता अटक केली. आता त्या खरातच्या देव कोपण्याला किंवा त्याच्या बोलण्याला काही अर्थ राहिलेला नाही. जेव्हा अनेकांच्या तक्रारी आता प्राप्त होतील, मला वाटतं खरातचा रामराहीम झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्षे त्याला तुरुंगात काढावं लागतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि सरकारने सुद्धा सगळ्या चौकशा हाच त्याच्या मागं लावलेल्या आहेत आणि निश्चितच याच्यातून सर्व काही समोर येईल. आणि जेव्हा सगळं प्रकार उघडकीस येतील, आता असं सांगितलं जात आहे की अनेक व्हिडिओ त्याचे आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा सर्व समोर येईल त्या टायमाला हा त्या शिक्षेपासून वाचणार नाही. पण खरातला अटकेची कुणकुण लागली होती अशी सूत्रांची माहिती आहे. त्यातूनच अटकेच्या 3 दिवस आधी 3 IAS अधिकाऱ्यांसोबत खरातच्या बैठका झाल्याची माहिती आहे. शिर्डीत एक नामांकित हॉटेलमध्ये 3 IAS अधिकाऱ्यांनी खरातची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. विनोद नावाच्या व्यक्तीने 3 IAS अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याचं कळतंय. त्यामुळे खरातची IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक घडवून आणणारा पंटर कोण आणि नेमकी भेट कशासाठी झाली होती? अटकेपासून वाचवण्यासाठी किंवा फरार होण्यासाठी काही डाव रचला जात होता का, असे अनेक प्रश्न आहेत. चंदन पुजाधिकारीसह